नमस्कार. मी प्राध्यापक देविदास विठ्ठल जगताप आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. हा स्वाध्याय आपण व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या भाग 2 हे प्रकरण आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थितपणे या प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. मला निश्चितपणे खात्री आहे मित्रांनो की या व्हिडिओचा जर आपण पाठीमागच्या झालेल्या व्हिडिओचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला असेल, व्यवस्थित माहिती पाहिली असेल, प्रकरण लोकसंख्या भाग 2 व्यवस्थित वाचले असतील, अभ्यासले असतील, तर हा स्वाध्याय तुम्हाला खूप सोपा जाईल. हा स्वाध्याय देखील बोर्डाच्या उत्तरपत्रिकेच्या धर्तीवरच या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या स्वाध्यायामध्ये एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत. लोकसंख्या भाग 2 या स्वाध्यायामध्ये याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे अचूक सहसंबंध ओळखा. दुसरा प्रश्न आहे टिपा लिहा. तिसरा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. चौथा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. आणि 5वा प्रश्न आहे सविस्तर उत्तर लिहा. अशा प्रकारचे एकूण 5 प्रश्न या स्वाध्यायामध्ये विचारलेले आहेत. या 5 प्रश्नाची उत्तरे आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत, लिहायची आहेत. तुमच्या स्वाध्याय वहीमध्ये देखील या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. याच्यामधील आता आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे अचूक सहसंबंध ओळखा. या अचूक सहसंबंध ओळखामध्ये एकूण 2 प्रश्न विचारलेले आहेत. ए त्याला आपण विधान म्हणतो आणि आर हे त्याचं कारण आहे. या ए आणि आर या 2 घटकावरून त्याचं आपल्याला पर्याय शोधायचा आहे. याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे ए अवलंबितच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आणि दुसरा प्रश्न आहे ए लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते. अशा प्रकारे 2 प्रश्न विचारलेले आहेत. या दोन्ही प्रश्नाचे उत्तरे आपल्याला योग्य पर्यायाच्या सहाय्याने योग्य पर्याय निवडून त्याची उत्तर शोधायची आहेत. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे अवलंबिताच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आणि आर लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. अशा प्रकारचा पहिला प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये या प्रश्नाचे एकूण उत्तरासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. अ, आ, ई आणि ई. पहिला पर्याय आहे केवळ ए बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे केवळ आर बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. आणि शेवटचा चौथा पर्याय आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. असे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायापैकी जो तिसरा पर्याय आहे तो पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. पहिल्या प्रश्नासाठी ई म्हणजे तिसरा जो पर्याय आहे ते या ठिकाणी उत्तर आहे. नंतर अचूक सहसंबंध ओळखा. याच्यामधील दुसरा प्रश्न आहे ए लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकाची संख्या अधिक असल्याचे दाखवते. आर लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. या प्रश्नासाठी देखील 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे केवळ ए बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे केवळ आर बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे.
आणि चौथा पर्याय आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. या 4 पर्यायापैकी जो चौथा पर्याय आहे तो चौथा पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. हा चौथा पर्याय दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न जो आहे अचूक सहसंबंध ओळखा, हा अचूक सहसंबंध ओळखा हा प्रश्न या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा टिपा लिहा. या टिपा लिहामध्ये एकूण 4 टिपा लिहा विचारलेल्या आहेत. टिपा लिहासाठी एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत. याच्यामध्ये पहिला आहे लोकसंख्या वाढ व स्थलांतर. दुसरा प्रश्न आहे लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर. तिसरा प्रश्न आहे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. आणि चौथा प्रश्न आहे साक्षरतेचे प्रमाण. असे एकूण टिपा लिहामध्ये 4 प्रश्न विचारलेले आहेत. या 4ही प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत, शोधायचे आहेत, पाहायचे देखील आहेत. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे लोकसंख्या वाढ व स्थलांतर. लोकसंख्या वाढ व स्थलांतर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्थलांतरामुळे मूळ प्रदेश व स्थलांतरितना स्वीकारणारा प्रदेश या दोन्ही प्रदेशात लोकसंख्या संरचनेत गुणात्मक व संख्यात्मक बदल घडून येतो. दोन्ही प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण, घनता, प्रारूप व रचना यात बदल होतो. लोकसंख्या वाढीस जन्मदर आणि मृत्यूदर याबरोबरच स्थलांतर घटकाचा प्रभाव पडतो. ज्या प्रदेशात स्थलांतरित लोक येतात म्हणजे आगमित प्रदेशात लोकसंख्या वाढते. स्थलांतरित लोक ज्या प्रदेशात येतात त्यामध्ये पुरुष स्थलांतराचे प्रमाण जास्त असल्याने तेथे पुरुषांची लोकसंख्या वाढते, लिंग गुणोत्तर कमी होते. अशा पद्धतीने टिपालियामधील जो काही पहिला प्रश्न आहे लोकसंख्या वाढ व स्थलांतर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर टिपालियामधील दुसरा प्रश्न आहे लोकसंख्या मनोरा आणि लिंग गुणोत्तर. या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने आहे की लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी मनोऱ्याचा वापर करतात. यामध्ये 3 प्रकारच्या मनोऱ्याचा समावेश करण्यात आलेला आहे. विस्तारणारा मनोरा, संकोचणारा मनोरा व स्थिरावलेला मनोरा असा उल्लेख दिसतो. मनोऱ्याच्या डाव्या बाजूस पुरुषाचे तर उजव्या बाजूस स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर दर्शविले आहे. तिन्ही मनोऱ्यात लिंग गुणोत्तरात तफावत दिसते. पहिल्या विस्तारणाऱ्या मनोऱ्यात स्त्री पुरुष प्रमाणात फारशी तफावत जाणवत नाही, तरी पुरुषाचे अधिक प्रमाण जाणवते. कमी वयातील स्त्रियांची संख्या वाढत्या प्रमाणात कमी होत असताना दिसून येते. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा टिपालियामध्ये लोकसंख्या मनोरा आणि लिंग गुणोत्तर याचे उत्तर या ठिकाणी आपण पाहू शकतो. टिपालियामधील तिसरा प्रश्न आहे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा पद्धतीने आहे की देशाचा आर्थिक विकास लोकसंख्येच्या व्यावसायिक संरचनेशी निगडीत असतो. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक अशा प्रकारचे वर्गीकरण केले जाते. या व्यवसायात कार्यशील गटातील लोकसंख्येच्या टक्केवारीवरून देशाचा आर्थिक विकासाचा स्तर ठरवता येतो. व्यवसायामधील लोकसंख्या प्रमाण हे देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. विकसित राष्ट्रात औद्योगिक व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने तेथील कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायात जास्त दिसते. ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे
तेथील कार्यशील लोकसंख्या व्यवसायात गुंतलेली आढळते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण टिपालियामधील जो काही तिसरा प्रश्न आहे, लोकसंख्येची व्यावसायिक संरचना, या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने देऊ शकतो. पुढचा टिपालियामधील चौथा प्रश्न आहे साक्षरतेचे प्रमाण. आता थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे, परंतु प्रत्येक देशामध्ये याची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी साक्षरतेचे प्रमाण पाहिजे आहेत. उत्तर: लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण व परिणाम दोन्हीही आहे. राहणीमान, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, शासकीय धोरण या बाबी साक्षरतेशी संबंधित आहेत. भारतामध्ये 7 वर्षावरील व्यक्ती साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतली जाते. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात ती साक्षर मानली जाते. मागास अप्रगत देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असते. विकसित प्रगत राष्ट्रात साक्षरता जास्त असते. ग्रामीण भागात कमी तर शहरी भागामध्ये साक्षरता अधिक असते. पुरुष साक्षरतेपेक्षा स्त्री साक्षरतेचे दर कमी आढळतात. हे या ठिकाणी साक्षरतेच्या प्रमाणाचं टिपालियाचं उत्तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. आता भौगोलिक कारणे लिहामध्ये एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. दुसरा प्रश्न आहे लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. आणि तिसरा प्रश्न आहे जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते. आणि चौथा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहायचा. स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. असे प्रकारे भौगोलिक कारणे लिहामध्ये एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 4ही प्रश्नाची उत्तरे आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण अभ्यास केलेला आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहामध्ये विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. तर भौगोलिक कारणे लिहा या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न उत्तरामध्ये लिहिणं गरजेचं आहे. लिहून त्याखाली अंडरलाईन करायची, पुढे कारण शब्द लिहायचा आणि भौगोलिक कारणे लिहा या प्रश्नाची जे काही कारणं आहेत कमीत कमी 3-4 कारणं 4 कारणं असणं गरजेचं आहे. रोमनांकात किंवा अंकामध्ये त्याची कारणं लिहायची 1, 2, 3, 4 आणि 4 कारणं लिहून कमीत कमी 4 कारणं लिहून अशा प्रकारे शब्द लिहायचा, त्याला अंडरलाईन करायची आणि परत एकदा तो जो काही प्रश्न विचारला आहे तो प्रश्न आहे तसा लिहायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बोर्डाच्या उत्तरपत्रिकेच्या धर्तीवरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. उत्तर विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. अंडरलाईन कारण अंडरलाईन. कारण क्रमांक 1 विकसित राष्ट्रात शेती व सर्वच प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या विकसनशील व अविकसित राष्ट्रापेक्षा कमी आहे. हे पहिलं कारण झालं. नंतरचं दुसरं कारण आहे विकसित देशात औद्योगिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने या अशा देशात कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायात जास्त आढळते. हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे या देशात अन्य व्यवसायामुळे कृषी क्षेत्रात घट झाल्याची दिसते किंवा असते. शेतीशिवाय अन्य व्यवसायास अनुकूल परिस्थिती असल्याने व ते व्यवसाय किफायतशीर वाटत असल्याने
ते शेती ऐवजी इतर व्यवसायाकडे वळतात. परिणामी शेती व्यवसायात गुंतलेले लोकांची संख्या कमी आहे. हे तिसरं कारण आहे. नंतरचं चौथं कारण आहे, विकसित देशात पुरेपूर पायाभूत सुविधांचा विकास, पुरेसे भांडवल, विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, आधुनिक सोयी सुविधा यामुळे बिगर शेती व्यवसायाकडे कल वाढतो. अशा प्रकारे आपण 4 त्याची कारणं लिहिलेली आहेत त्या प्रश्नाच्या उत्तराची. आणि शेवटी अशा प्रकारे विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. अशा पद्धतीने पहिला भौगोलिक कारण द्या पहिला जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. नंतरचा दुसरा प्रश्न आहे, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. यासाठी देखील अशाच प्रकारे आपण प्रश्न रिटर्न उत्तरामध्ये लिहायचा आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करायचे आहे आणि पुढे कारण शब्द नोंदवायचा आहे, लिहायचा आहे. कारण नंबर 1, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. दुसरं कारण आहे, साक्षरता हे आर्थिक व सामाजिक साक्षरता येऊन मानव व समाजाच्या विकासाला फायदा होतो. तिसरं कारण आहे, साक्षरतेमुळे आर्थिक व सामाजिक साक्षरता येऊन मानव व समाजाच्या विकासाचा फायदा होतो. चौथं कारण आहे, साक्षर व्यक्तीस आर्थिक नियोजन, व्यवसायाची निवड, गुंतवणूक, मालमत्ता याबाबत योग्य निर्णय घेणे सुलभ जाते. पुढचं 5वं कारण आहे, साक्षर समाज विकसित बनतो, त्याचे दरडोई उत्पन्न वाढते, राहणीमानाचा दर्जा वाढतो, उंचावतो, विज्ञानविषयक सजगता निर्माण होते, आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारतो, आरोग्य सुधारते. आणि 6वं कारण आहे, जास्त साक्षर असणारे लोक आर्थिक व सामाजिक दृष्टीने विकसित असतात. त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासात साक्षरतेचे बिंब जाणवते. अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देखील विविध कारणाच्या आधारे आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर तिसरं भौगोलिक कारण द्यायचा क्वेश्चन आहे, जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते तेव्हा लाभांशातही वाढ होते. अगदी बरोबर आहे. प्रश्न चांगल्या प्रकारचा विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तर, जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते तेव्हा लाभांशातही वाढ होते. अंडरलाईन कारण नंबर 1, कार्यशील लोकसंख्येच्या प्रमाणावरून देशाचा आर्थिक विकास निश्चित होतो. कार्यशील लोकसंख्या अधिक असल्यास त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत लोकांचा सहभाग जास्त होतो. तिसरं कारण आहे, एकूण लोकसंख्येत कार्यशील लोकसंख्या जास्त असल्यास मनुष्यबळाची उपलब्धता होऊन लाभांश वाढतो. चौथं कारण आहे, अतिरिक्त मनुष्यबळाचा योग्य वापर झाल्यास देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवता येतो. याचा आर्थिक फायदा लाभांशाच्या रूपात सर्वांना होतो. 5वं कारण आहे, विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कार्यशील लोकसंख्या वाढते तेव्हा त्या देशांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन लाभांशात वाढ होत जाते किंवा वाढ होते. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 मधील तिसरा प्रश्न, जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते तेव्हा लाभांशातही वाढ होते, या भौगोलिक कारण द्यायचं उत्तर आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर भौगोलिक कारण लिहामधीलच चौथा प्रश्न आहे, स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असते असे नाही. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो, स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असते असे नाही. उत्तर, स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असते असे नाही. अंडरलाईन कारण नंबर 1, व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात
तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वास्तव्याच्या हेतूने केलेल्या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. हे झालं कारण नंबर 1. कारण नंबर 2 आहे स्थलांतर अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकते. ते नेहमीच कायमस्वरूपी असतेच असे नाही. स्थलांतर हे प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय कारणामुळे केले जाते. पुढचं चौथं कारण आहे उत्तराचं, स्थलांतर हे विशिष्ट हेतूनुसार अथवा उद्दिष्टानुसार झाले असेल तर तो हेतू किंवा ते उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर पुन्हा ते मूळ ठिकाणी परत येतात. त्यामुळे स्थलांतर हे कायमस्वरूपी असते असे नाही. उत्तराचं शेवटचं 5वं कारण आहे उदाहरणार्थ शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, पर्यटक, वैद्यकीय उपचार, पशुपालक, मजूर यांचे स्थलांतर कायमस्वरूपी नसते. याशिवाय नैसर्गिक अथवा सामाजिक स्थलांतरित परिस्थिती पूर्वपदावर येण्यापर्यंत देखील अशा प्रकारचे लोक देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. जर समजा एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती ओढावली, सामाजिक आपत्ती ओढावली तर एका भागातून दुसऱ्या भागामध्ये लोक जातात आणि ती परिस्थिती पूर्वपदावर जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्याच भागात राहतात. आणि जेव्हा त्या ठिकाणची परिस्थिती पूर्वपदावरती येते तेव्हा त्या ठिकाणचे लोक मूळ ठिकाणी आपल्या येतात. म्हणजे स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असते असे नाही. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा यामधील जे काही 4 प्रश्न विचारलेले आहेत त्या 4ही प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा 4था प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. या फरक स्पष्ट करामध्ये देखील 2 प्रश्न विचारलेले आहेत, देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. आणि दुसरा प्रश्न आहे याच्यामधील विस्तारणारा मनोरा आणि संकुचणारा मनोरा. अशा प्रकारे फरक स्पष्ट करामध्ये एकूण 2 प्रश्न विचारलेले आहेत. याच्यामधील सुरुवातीला आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिल्या प्रश्नाचा अभ्यास करूया, त्याचं उत्तर सोडवूया. पहिला प्रश्न याच्यामधील देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला तो प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे, फरक स्पष्ट केलेला आहे की देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. आता देणाऱ्या प्रदेशामध्ये बघा, या प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्येची घनता कमी असते आणि घेणाऱ्या प्रदेशामध्ये या प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्या घनता वाढते. देणाऱ्या प्रदेशामध्ये कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण घटते तर घेणाऱ्या प्रदेशामध्ये कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण मनुष्यबळ वाढते. देणाऱ्या प्रदेशामध्ये तरुणाचे स्थलांतर झाल्यामुळे वयोरचना बदलते. येथे बालके वृद्ध प्रमाण अधिक असते. तर घेणाऱ्या प्रदेशामध्ये तरुणाचे स्थलांतर वयोरचना बदलते. येथे तरुण कामकरी वयोगट अधिक असतो. देणाऱ्या प्रदेशामध्ये 4था मुद्दा आहे पुरुषाचे स्थलांतर जास्त, लिंग गुणोत्तर बदलते. स्त्रियांची संख्या जास्त, उदाहरणार्थ केरळ. घेणाऱ्या प्रदेशामध्ये 4 नंबरला पुरुषांचे स्थलांतर जास्त, लिंग गुणोत्तर बदलते. पुरुषांची संख्या इथे जास्त असते, उदाहरणार्थ मुंबई. नंतर देणाऱ्या प्रदेशामध्ये 5 नंबरला येथील सोयीसुविधा वापराविना कमी वापर त्यावर झालेला खर्च अनावश्यक असतो. आणि घेणाऱ्या प्रदेशामध्ये 5 नंबरला अतिरिक्त लोकसंख्येमुळे मूलभूत सोयीसुविधावर ताण पडतो आणि त्या सुविधा अपुऱ्या देखील पडतात. देणाऱ्या प्रदेशामध्ये 6वा पॉईंट आहे, 6वा मुद्दा याच्यामधील उत्तरामधील मनुष्यबळ अभावी शेतजमिनी पडीक पडतात, साधन संपत्तीचा विकास खुंटतो. आणि घेणाऱ्या प्रदेशामध्ये 6 नंबरला आहे शहरालगतच्या शेतजमिनीचे प्रमाण कमी, बिगर शेती कामासाठी जमिनीचा वापर जास्त होतो.
अशा प्रकारे देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश याचं फरक स्पष्टीकरण आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही प्रदेशामधील जो काही फरक आहे, तुलना आहे, ती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामधील चौथ्या प्रश्नामधील दुसरा प्रश्न आहे विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा. विस्तारणारा मनोरा पहा सुरुवातीला 1 नंबरला, या मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शीर्षाकडे तो निमुळता होत असतो. तर संकुचणारा मनोऱ्यामध्ये 1 नंबरला बघा, या मनोऱ्याचा तळ संकुचित होत जातो तर शीर्षाकडे विस्तारलेला असतो किंवा विस्तारलेला आहे. दुसरा मुद्दा आहे याचा अर्थ विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये याचा अर्थ वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आढळतो. आणि संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये 2 नंबरला याचा अर्थ वृद्धाची संख्या जास्त तर तरुणाची संख्या कमी असते किंवा कमी असणे. विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये 3 नंबरला हा मनोरा जन्म आणि मृत्यू दोन्ही दर जास्त आहेत असे सांगतो. तर संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये 3 नंबरला हा मनोरा जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी असे सांगतो. नंतर विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये 4 नंबरला हा मनोरा असणाऱ्या देशात बालकाची व तरुणाची संख्या अधिक असते. तर संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये 4 नंबरला हा मनोरा वृद्धांची संख्या जास्त असल्याचे सांगतो. नंतर विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये 5 नंबरला हा मनोरा अविकसित व विकसनशील देशाचा निदर्शक आहे. तर 5 नंबरला संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये हा मनोरा विकसित व प्रगत देशाचा निदर्शक आहे असं सांगतो. नंतर 6 नंबरला विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये हा मनोरा असणाऱ्या देशात भविष्यात मनुष्यबळ अधिक मिळू शकते. आणि संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये 6 नंबरला हा मनोरा असणाऱ्या देशात भविष्यात मनुष्यबळाचा तुटवडा भासू शकतो. अशा प्रकारे फरक स्पष्टकारामधील विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा या प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा. या सविस्तर उत्तर लिहामध्ये एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा. काय प्रश्न आहे? लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा. आणि तिसरा प्रश्न आहे स्थलांतराचा देशातील लोकसंख्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा. अशा प्रकारे एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत. या 3ही प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपण पाहायचे आहेत, शोधायचे आहेत, वाचायचे देखील आहेत. पहिला प्रश्न आहे लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर आपण अशा प्रकारे सांगू शकतो की लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी मनोऱ्याचा वापर करतात. यामध्ये 3 प्रकारच्या मनोऱ्याचा समावेश करण्यात आलेला असतो किंवा आहे. एक विस्तारणारा, दुसरा संकोचणारा आणि तिसरा आहे स्थिरावलेला असा उल्लेख त्या ठिकाणी दिसतो. मनोऱ्याच्या डाव्या बाजूस पुरुषाचे तर उजव्या बाजूस स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर दर्शविले असते. तळभागाकडून बालक म्हणजे त्या ठिकाणचा वयोगट कसा आहे? कमी आहे. तर शीर्ष भागाकडे वृद्ध त्या ठिकाणचा वयोगट कसा आहे? जास्त वयोगटाचं प्रमाण आहे. त्या ठिकाणचे प्रमाण दर्शवलेले असते म्हणजे चढत्या वयोगटानुसार वितरण दर्शवलेले जाते. यामुळे प्रत्येक वयोगटानुसार या ठिकाणी माहिती दिलेली आपणास दिसून येते किंवा प्रत्येक वयोगटानुसार लिंग गुणोत्तर प्रमाण समजले जाते. आता लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व पाहूया. आता महत्त्व हे एकूण 9 मुद्द्याच्या आधारित महत्त्व दिलेलं आहे. याच्यामधील पहिलं महत्त्व आहे लोकसंख्येचे वयानुसार व लिंगानुसार
वितरण समजते. दुसरं महत्व आहे प्रत्येक वयानुसार स्त्री पुरुष प्रमाण समजते. म्हणजे वयोगट कोणताही असू द्या, 20चा असू द्या, 30चा असू द्या, 40चा असू द्या, 50चा असू द्या, 60चा असू द्या, 80चा असू द्या किंवा 100चा असेल, प्रत्येक वयानुसार त्या ठिकाणचं असणारं स्त्रियांचं प्रमाण, त्या ठिकाणी असणारं पुरुषाचे प्रमाण या ठिकाणी समजते. तिसरं महत्व आहे या मनोऱ्यावरून त्या प्रदेशातील कार्यशील व अवलंबित लोकसंख्या प्रमाण समजते. आता कार्यशील म्हणजे जे लोक कमवते आहेत, उत्पादनशील आहेत, आणि अवलंबित म्हणजे जे लोक किंवा जो वयोगट दुसऱ्यावरती अवलंबून आहेत. चौथं महत्व आहे बालक, तरुण, वृद्ध वयोगटातील लोकसंख्या वितरणाची माहिती समजते. म्हणजे प्रत्येक वयोगटामध्ये वेगवेगळी लोकसंख्या आहेत, त्या लोकसंख्येची आकडेवारी वेगवेगळी आहे, त्या लोकसंख्येचं प्रमाण वेगवेगळं आहे, त्या लोकसंख्येची घनता देखील वेगवेगळी आढळते. त्या वितरणाची माहिती या ठिकाणी आपल्याला समजते. पाचवं महत्व आहे मनोऱ्याच्या प्रकारावरून देशाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज करता येतो. जर आपण मनोरा पाहिला, अगदी तळ भागापासून शीर्ष भागापर्यंत जर मनोरा पाहिला, तर त्या मनोऱ्याच्या प्रकारावरून त्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे की नाही याचा आर्थिक स्थितीचा अंदाज आपल्याला करता येतो. सहावं महत्व आहे या अभ्यासामुळे भविष्य काळातील लोकसंख्या विषयक स्थितीचा अंदाज घेता येतो. ध्येय धोरणे नियोजन करण्यास मदत होते. म्हणजे या भागातील लोकसंख्या वाढणार आहे की या भागातील लोकसंख्या कमी होणार आहे की या भागातील लोकसंख्या ही स्थिर राहणार आहे, यानुसार आपल्याला कोणकोणते ध्येय धोरण आखायचे आहेत, नियोजन करायचे आहेत, या सर्व गोष्टीसाठी याची मदत होते. हे झालं सहावं महत्व. पुढचं सातवं महत्व आहे यामधील वयोरचनेचा देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्ष परिणाम करतो किंवा होतो. म्हणजे जी काय वयोगट रचना आहे त्या वयोगट रचनेचा परिणाम हा त्या ठिकाणच्या त्या असणाऱ्या देशाच्या भविष्यावरती परिणाम होत असतो. आठवं महत्व आहे मनोऱ्याच्या प्रकारानुसार जन्मदर व मृत्यूदर याबाबत आराखडा आखता येतो किंवा आराखडा असतो. म्हणजे त्यांचा वयोगट कोणता आहे, त्या वयोगटानुसार या ठिकाणी जन्माचं प्रमाण किती असेल, मृत्यूचं प्रमाण किती आहे याबाबतचा आपल्याला आराखडा देखील आखता येतो. आणि शेवटचं लोकसंख्या मनोऱ्याच्या लोकसंख्या अभ्यासातील महत्व 9 आहे की लक्षात येऊन प्रदेशाचे आयुर्मान लक्षात येण्यास मदत होते. या भागातील आयुर्मान किती आहे, त्या भागातील आयुर्मान किती आहे, या देशातील आयुर्मान किती असू शकते याचा अंदाज देखील या ठिकाणी आपल्याला बांधू शकतो किंवा असू शकतो. हे झाले लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्व. अशा प्रकारे आपण प्रश्न 5मधील 5वा सविस्तर उत्तरे लिहा यामधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाहिलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा दुसरा प्रश्न आहे लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा. लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा. या ठिकाणी सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो सविस्तर उत्तर लिहा. बघा प्रत्येक प्रश्नामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे सविस्तर उत्तरेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना सुरुवातीला प्रस्तावना, त्याचबरोबर आपण अनेक मुद्दे आहेत त्या मुद्द्याचा विचार करून त्या अनुषंगाने उत्तर लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला टी आकाराचा डायग्राम, या आकाराचा डायग्राम, त्या प्रश्नाच्या संलग्न तिथं डेफिनेशन लिहिणं गरजेचं आहे. त्या प्रश्नाला साजेचे असे आपण नकाशाचा देखील वापर करणं गरजेचं आहे आणि उत्तराचा शेवट देखील योग्य शब्दांनी करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला सविस्तर उत्तर लिहायला आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क मिळू शकतील. आता या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे पहा. लोकसंख्या संरचना अभ्यासात असताना
ती विविध पद्धतीने अभ्यासता येते. त्यामध्ये लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी असे 2 वर्ग करता येतात. ग्रामीण शहरी लोकसंख्येच्या बाबतीत फरक करताना त्याचे मापदंड भिन्न असतात. या दोन्ही लोकसंख्येत राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना, लोकसंख्येची वय, व्यावसायिक संरचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्या घनता, विकासाचा स्तर यात तफावत आढळते. या दोन्ही लोकसंख्येची रचना खालील मुद्द्यानुसार पाहता येईल. म्हणजे लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना पाहत असताना अनेक मुद्द्याचा विचार करावा लागणार आहे. त्या अनेक मुद्द्यामध्ये आपल्याला वेगवेगळेपणा या ठिकाणी जाणवणार आहे. तर ज्या वस्तीतील कार्यशील लोकांचे व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडीत असतात, जेथे प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय जास्त, त्या लोकसंख्येला ग्रामीण लोकसंख्या असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की ग्रामीण म्हणजे खेडी भाग, आपलं गाव, की ज्या वस्तीत कार्यशील लोकांचे व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडीत असतात, जेथे प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय जास्त, त्या लोकसंख्येला ग्रामीण लोकसंख्या असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात जे व्यवसाय परंपरेनुसार चालतात, आपल्या आसपास जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचा वापर करून ते व्यवसाय केले जातात, अशाच प्रकारचे व्यवसाय कुठे आढळतात? आपल्या गावाकडे, आपल्या खेड्यामध्ये, आपल्या ग्रामीण भागामध्ये. त्याला आपण काय म्हणतो? ग्रामीण लोकसंख्या असे म्हणतो. आणि ज्या वस्तीतील कार्यशील लोकांचे व्यवसाय हे बिगर प्राथमिक तसेच म्हणजे द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक सेवा क्षेत्रात जास्त असतात, त्या लोकसंख्येस शहरी लोकसंख्या असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला शहरी आणि ग्रामीण याचा फरक लक्षात आला असेल की ग्रामीण भागामध्ये जे काय आसपासचे प्रदेश असतात, आसपासची जी काय आपली शेतीवाडी आहे, जमीन आहे, याच्यामध्ये जे काय आपण उत्पन्न घेतो, निसर्गामध्ये जे काय आपल्याला उत्पन्न मिळत असतं, त्या आधारावर काय करतो? आपण व्यवसाय करत असतो. परंतु शहरी भागामध्ये प्राथमिक घटकावरती आधारित जे व्यवसाय केले जातात, उदाहरणार्थ द्वितीयक असतात, तृतीयक असतात किंवा चतुर्थक व्यवसाय असतात, असे अनेक विविध व्यवसाय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी केले जातात, त्याला काय म्हणतो आपण? शहरी लोकसंख्या असे म्हणतो. एक लोकसंख्या. आता यामध्ये आपल्याला ग्रामीण आणि शहरी याची रचना या ठिकाणी अनेक मुद्द्याद्वारे आपल्याला स्पष्ट करायची आहे. लोकसंख्या. ग्रामीण भागाची लोकसंख्या कमी असते, तर शहरी भागाची लोकसंख्या कशी असते? विद्यार्थी मित्रांनो, जास्त असते. साहजिकच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या गावाकडे लोकसंख्या कशी असते? कमी असते. आणि जर आपण आता एखाद्या शहरामध्ये, सिटीमध्ये गेलो किंवा नगरामध्ये गेलो, तर त्या ठिकाणची लोकसंख्या कशी आढळते? जास्त आढळते. नंतर लोकसंख्येची घनता. फरक पाहायचा आपला दोन्हीमधील. ग्रामीण भागात लोकसंख्येची घनता कमी असते, तर शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत लोकसंख्येची घनता जास्त आढळते. म्हणजे लोकसंख्या, एकूण लोकसंख्या ग्रामीण भागात कशी असते? कमी असते. शहरी भागात कशी असते? जास्त असते. नंतर वयोरचना. ग्रामीण भागातील कार्यप्रवण, कार्यशील लोकसंख्या म्हणजे तरुण कामकरी लोक नोकरी, व्यवसायानिमित्त शहरी भागात गेल्याने त्यांची संख्या कमी दिसते, तर तरुण वयोगटातील लोकसंख्या शहरात जास्त आढळते. ग्रामीण भागातील अनेक तरुण वर्ग हा नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, रोजंदारीच्या निमित्ताने, रोजगारासाठी शहरी भागामध्ये गेलेला असतो. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये तरुणांचे प्रमाण कमी आढळते. तर तेच प्रमाण जर आपण शहरी भागामध्ये जाऊन पाहिले तर तरुणांचे प्रमाण त्या भागामध्ये आपल्याला जास्त असलेले दिसून येते. तर लिंग गुणोत्तर पाहू आपण. लिंग गुणोत्तर. ग्रामीण भागात लिंग गुणोत्तर जास्त, तर शहरी भागात तुलनेने कमी असते. कदाचित स्थलांतर हे त्यांचे मुख्य कारण असू शकते. नंतर साक्षरता. ग्रामीण भागात शहराच्या तुलनेने साक्षरतेचे प्रमाण कमी, तर शहरामध्ये साक्षरतेचे प्रमाण हे
जास्त असते. कारण का शहरी भागामध्ये शिक्षणाचा विकास झालेला असतो, उद्योगधंद्याचा विकास झालेला असतो, आरोग्याचा विकास झालेला असतो, अशा अनेक विविध गोष्टीचा विकास झालेला असतो. आणि त्याच प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये त्या गोष्टीचा विकास झालेला नसल्या कारणामुळे साक्षरतेचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये कसं आढळतं? कमी आढळतं शहराच्या तुलनेमध्ये. नंतरचं आहे व्यावसायिक संरचना. ग्रामीण भागातील लोकसंख्या प्राथमिक आर्थिक क्रियेत अधिक तर शहरी भागातील लोकसंख्या द्वितीयक तृतीयक आर्थिक क्रियेत अधिक असते. विद्यार्थी मित्रांनो, मी पाठीमागच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये नैसर्गिक घटकावरती आधारित व्यवसाय केले जातात, जे व्यवसाय परंपरेने चालत आलेले असतात. तर शहरी भागामध्ये प्राथमिक व्यवसायावरती आधारित द्वितीयक तृतीयक व्यवसाय केले जातात. म्हणजे हा ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यामध्ये व्यावसायिक संरचनेमध्ये देखील आपल्याला फरक असलेला दिसून येतोय. नंतरचा पुढचा मुद्दा याच्यामधील विवाह वय. ग्रामीण भागात विवाहाचे वय कमी तर शहरी भागामध्ये विवाहाचे वय अधिक असते. पुढचा 8वा मुद्दा आहे याच्यामधीलच उत्तरामध्ये विकासाचा स्तर. ग्रामीण भागातील विकासाचा स्तर कमी तर शहरी भागातील विकासाचा स्तर हा जास्त उंचावलेला असतो. याला अनेक घटक विद्यार्थी मित्रांनो कारणीभूत आहेत. पुढचा मुद्दा आहे राहणीमान. ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान हे सामान्य नैसर्गिक जीवनशैलीचे असते तर शहरी भागातील लोकांचे राहणीमान उच्च आधुनिक जीवनशैलीचे असते, कारण त्या भागामध्ये सुविधेचा विकास झालेला असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना या ठिकाणी आपण अनेक मुद्द्याद्वारे स्पष्ट केलेली आहे. याच्यानंतर आपण प्रश्न 5 सविस्तर उत्तर लिहा याच्यामधील तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न आहे स्थलांतराचा देशातील लोकसंख्येच्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा. स्थलांतराचा देशातील लोकसंख्येच्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा. त्याचं उत्तर अशा पद्धतीने आहे की स्थलांतरामुळे लोकसंख्येत संख्यात्मक व गुणात्मक बदल होतात. जेथून स्थलांतर होते त्या प्रदेशास मूळ प्रदेश, त्याला आपण देणारा प्रदेश म्हणतो, व जेथे स्थलांतरित येतात त्या प्रदेशास स्थलांतरित प्रदेश म्हणजे घेणारा प्रदेश असे म्हणतो. याला अजून देखील एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर याला आगमित प्रदेश किंवा निगमित प्रदेश देखील आपण म्हणू शकतो. व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वास्तव्याच्या हेतूने केलेल्या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण स्थलांतराची व्याख्या पाहूया. व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वास्तव्याच्या हेतूने केलेल्या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. हे ऐच्छिक किंवा अनैच्छिक असते. ते पूर्वनियोजित किंवा अचानक होऊ शकते. स्थलांतराचा दोन्ही प्रदेशात लोकसंख्येच्या संरचनेत गुणात्मक व ऋणात्मक बदल घडून येतात. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो तर जे काय आपलं मूळ ठिकाण आहे त्या मूळ ठिकाणाची लोकसंख्या कमी होणार आहे. जर आपण एखाद्या ठिकाणी गेलो, त्या प्रदेशामध्ये आपण वास्तव्यास गेलो तर त्या गेलेल्या प्रदेशामधील लोकसंख्या ही काय होणार आहे? धनात्मक होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे थोडक्यात गुणात्मक आणि ऋणात्मक असा बदल त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणावरती झालेला आपणास दिसून येतो. स्थलांतराचा देशातील लोकसंख्या रचनेवर खालीलप्रमाणे परिणाम होतो. याच्यामधील पहिला मुद्दा आहे लोकसंख्या.
आता देणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या कमी तर घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या वाढते. आता देणारा प्रदेश म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि घेणारा प्रदेश म्हणजे त्या ठिकाणची आलेली लोकसंख्या या ठिकाणी वास्तव्यास थांबणे. याच्यामुळे काय होतं, एका ठिकाणची लोकसंख्या वाढते तर दुसऱ्या ठिकाणची लोकसंख्या कमी होते. दुसरा मुद्दा आहे लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्या घनता. स्थलांतरित झालेल्या प्रदेशात म्हणजे निग्रमित प्रदेशात लोकसंख्या घनता कमी होते, तर स्थलांतरित असलेल्या प्रदेशात म्हणजे आगमित प्रदेशात लोकसंख्या घनता वाढते. म्हणजे आपण जो काही आपला जो काही मूळ प्रदेश आहे, आपण ज्या प्रदेशामधून आलेलो आहात त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या काय होते, या ठिकाणची लोकसंख्येची घनता कमी होते आणि आपण ज्या प्रदेशामध्ये जाणार आहात, गेलेलो आहे, अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता वाढते. त्याला आपण आगमित प्रदेश किंवा निग्रमित प्रदेश असे म्हणतो. पुढचा मुद्दा आहे लिंग गुणोत्तर बदल. आता दोन्ही प्रदेशात लिंग गुणोत्तर बदलते. यामध्ये पुरुष वर्गाचे स्थलांतर झाल्यास घेणाऱ्या प्रदेशात पुरुषाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असते, तर देणाऱ्या प्रदेशात स्त्रियांचे प्रमाण जास्त होते. उदाहरणार्थ केरळ राज्यात पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. येथील अनेक पुरुष रोजगारानिमित्त विदेशात स्थलांतरित झालेले आहेत. भारतातील अनेक महानगरात पुरुषांची संख्या जास्त आहे. दोन्ही प्रदेशात लिंग गुणोत्तरात झालेल्या बदलामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या लोकसंख्येचा परिणाम हा लिंग गुणोत्तरावरती देखील झालेला आपणास दिसून येतोय. जर मूळ ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी रोजगाराच्या निमित्त गेलो तर मूळ ठिकाणी पुरुषाचे प्रमाण कमी होणार आहे आणि ज्या ठिकाणी आपण गेलोय, ज्या आगमित प्रदेशामध्ये गेलोय, त्या ठिकाणी आपल्याला पुरुषाचे प्रमाण वाढलेले दिसून येणार आहे. आणि जो काय मूळ प्रदेश आहे त्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण वाढणार आहे आणि आपण ज्या प्रदेशामध्ये गेलोय त्या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण कमी असणार आहे. याचं उदाहरण पाहायचं असलं तर उदाहरण आपण केरळ राज्य पाहिलेलं आहे की केरळमध्ये स्त्रियांचं प्रमाण हे कसं आहे, जास्त आहे. कारण का त्या ठिकाणचे तरुण वर्ग पुरुष हे रोजगारानिमित्त, शिक्षणानिमित्त, उद्योगधंद्यासाठी अशा अनेकविध कारणासाठी एका भागातून त्यांनी दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर केलेले आहे. म्हणजे थोडक्यात लिंग गुणोत्तरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपणास दिसून येतो. पुढचा घटक आहे वयोरचनेत बदल. आता घेणाऱ्या प्रदेशात तरुणांचे प्रमाण वाढते, कार्यकारी लोकसंख्या जास्त मिळते, तर देणाऱ्या प्रदेशात बालके, वृद्धांचे प्रमाण अधिक होऊन अवलंबित लोकसंख्या जास्त शिल्लक राहते. नंतर ग्रामीण लोकसंख्या कमी होऊन शहरीकरण वाढते. साहजिकच आहे, जर ग्रामीण भागातील लोक नोकरी, शिक्षण, आरोग्य, उद्योगधंदे अशा अनेक विविध कारणासाठी एका भागातून दुसऱ्या भागाकडे जर गेले तर ग्रामीण लोकसंख्या किंवा त्या खेड्यातील लोकसंख्या कमी होते आणि ज्या भागामध्ये गेलेला आहे त्या भागामधील लोकसंख्येचं प्रमाण वाढून त्या भागाचं शहरीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. नंतर आहे पुढचा मुद्दा आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरवंशीय विवाह प्रमाण वाढलेले आहे. या लोकसंख्येच्या आगमित, निग्रमित या घटकावरून याचे प्रमाण वाढलेले आपणास दिसून येते. आणि शेवटचा आहे खेड्यातील जन्मदर कमी होतो तर शहरातील जन्मदर वाढतो. म्हणजे या ठिकाणी शहरातील लोकसंख्या कमी झालेली आहे, त्याच्यामुळे तिथं जन्माचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि शहरातील लोकसंख्या ही वाढलेली असल्यामुळे शहरामध्ये आपल्याला जन्मदराचं प्रमाण हे जास्त असलेले या ठिकाणी दिसून येतं.
अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थलांतराचा देशातील लोकसंख्येच्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाचा स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासलेला आहे. या स्वाध्यायामध्ये एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे अचूक सहसंबंध ओळखा. दुसरा प्रश्न आहे टिपा लिहा. तिसरा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. चौथा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. आणि 5वा प्रश्न आहे सविस्तर उत्तर लिहा. या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण बोर्डाच्या उत्तरपत्रिकेच्या धर्तीवरती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला काही चुका आढळल्या असतील तर जरूर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये त्याची नोंद करा. आवडल्यास शेअर करा, इतरांना देखील पाहू द्या. तुर्तास धन्यवाद.